माझं नाव हरीश धोंडू बांबळे, राहणार गोटमाळ, पोस्ट बोरगर. माझी मिसेस गर्भधर आहे. चेकिंगला ज्यावेळेस घेऊन गेलो घोडेगावला, तर त्यावेळेस तिने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला, HIV पॉझिटिव्ह म्हणून. तर मी पूर्णपणे हादरून गेलो. मला असं वाटलं की मला माझ्या मंडळीला जो HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट आलाय, तिला जो रोग असणार तो मला असणार. माझ्या मुलाबाळांचा मला टेन्शन आला. समज आपल्याला काय झालं तर ते कसे राहणार. माझ्या मागं कोणीच नाही. माझी आई आहे ती अपंग आहे, ती चालता येत नाही. तर मग 27 तारीख दिली ती. 27 तारखेला नेलं चेकिंगसाठी घोडेगावला तर मंचरवाल्यांकडे गेलं, तिथं निगेटिव्ह रिपोर्ट आला. तर मी स्वतः परत खाजगीमध्ये नेलं गाडी करून, तिथं निगेटिव्ह आला. मग असं धावपळीमध्ये मी आता कमीत कमी 5-6 दिवस झाले फिरतोय. आता ही गाडी घेऊन तुम्ही जे फिरताय वगैरे, ही प्रायव्हेट गाडी घेऊन फिरताय? प्रायव्हेट गाडी. कमीत कमीत मला गाडीला भाडा द्यायचा जर म्हणला दिवसाला तर कमीत कमी 5-6 हजार रुपये भाडा द्यावा लागतोय. तर तिने एवढी मोठी चूक केली. ते म्हणले, मी त्यांना विचारलं बुवा असं कसं काय केलं. ते म्हणलं झालं चुकून, पण माझ्यावरती असा अन्याय झाला की मला फाशी घ्यायची वेळ आली ना. मला काही सुधरत नव्हता, कारण माझ्या मागं कोणीच नाही. माझी 2 मुलं, बायको आणि आई. आई पांगडी असल्यामुळं तिला काही कुठं जाता येत नाही. आता याच्यामध्ये हे जे रिपोर्ट वगैरे दिले होते तुम्ही म्हणताय, त्या रिपोर्ट मध्ये HIV पॉझिटिव्ह आहे असं दाखवलं होतं का? HIV पॉझिटिव्ह आहे असं त्यात दाखवलं होतं का? कुठे दाखवा ते, कुठे मला दाखवा ते. याच्यामध्ये कुठे काय आलंय म्हणताय? इथं HIV पॉझिटिव्ह म्हणून प्लस केले त्यांनी. ओके. हा. मग मी घाबरल्या संधीत मग मी परत याला प्रायव्हेटला केलं. प्रायव्हेटला कुठे केले? कोकाटे म्हणून डोंगरीच्या खाली तिथं केलं, तर तिथं निगेटिव्ह आलं. परत मंचरला केलं, तिथं पण निगेटिव्ह आलं. आता ते प्रायव्हेटला केले ते कुठे रिपोर्ट दाखवा. रिपोर्ट आहे का? ओके, हे निगेटिव्ह आहे याच्यामध्ये. बरं. बोला. होऊ नये माझ्यावर जो अन्याय झाला. डॉक्टरांना तुम्ही सांगितलं की बाहेर निगेटिव्ह आलं प्रायव्हेटला केल्यानंतर वगैरे? हो, सांगितलं त्यांना. ते म्हटलं किट मध्ये असू शकते, किट मध्ये फॉल्ट असू शकतो असं म्हणले का? तर मग मला डबल करायची ना दुसऱ्या दिवशी, परत पूर्ण आम्हाला बोलवायचं. मग हे कमीत कमी 27 तारखेपासून आहे ना, तर आम्ही असंच फिरतोय गाड्या घेऊन. नक्की आहे का काय रोग. आता माझी मंडळी आहे शिकलेली नाही, ती माझी झाली 12वी. मी शिकलेले आहे म्हणून मला टेन्शनच ना. असं झालं का विष खाऊन मारावं का काय? आता हे तुम्हाला कधी कळलं? म्हणजे 27 तारखेला तुम्हाला कोणी सांगितलं का तुम्ही ते पुस्तक पाहिलं होतं? नाही, पुस्तक नाही. ते आशा वर्कर म्हणून पोटे म्हणून आहे ना, तिने फोन केला. ते म्हणलं ससूनला जाऊ द्या, तर मला ससूनला काही नेऊ नका, मला घरी या ना, मग आपण प्रायव्हेटला करू. पण त्यांनी सांगितलं की HIVच्या टेस्ट मध्ये असं आलंय वगैरे असं काही आशा वर्करने? हो ना, तिने तिकून फोन करून मला सांगितलं. फोन करून सांगितलं? मंचरवरून. तर म्हटलं मग आपण टेस्ट करू ना, तिथं मंचरला पण करू आणि इकडे खाजगी मध्ये करू. तर मग आम्ही कोकट. काय म्हणलं फोन करून तुम्हाला? ते म्हणलं पुढे पाठवायला लागेल ससूनला. इथं काय रूम नाही ती HIVची. ते एक लेडीज होती तिथं, तिला झालेलं ना ते. तर मग त्यांच्या बरोबर पाठवायला लागले. तर म्हणलं पाठवू नका, माझी पूर्णपणे खात्री. म्हणलं मला HIVची बाधच नसेल, हे पूर्णपणे मला होतं. पण तरी पण मी घाबरून गेलेलो पूर्ण एकदम. बरोबर. अचानक कळल्यानंतर तर कसं आहे, माझ्या मागं कोणीच नाही. मी एकटाच आहे घरातला. 4-5 माणसं पाहिजे, कुटुंब पोसाय मी एकटाच आहे. त्याच्यामुळं पूर्णपणे मी घाबरून गेलेलो. मग तिने जर ते तिकडे ससूनला किंवा वाशिमला पाठवले असते, ती HIV बाधिक होती ती महिला, तिच्या बरोबर जर पाठवले असते तर मग गेलं पण सुद्धा रोग जगू शकला. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग मी सांगितलं आपण प्रायव्हेटला करू किंवा मग कुठेतरी करू, पण घरी घेऊन या. त्या दिवशी ती तुम्ही 27ला 28ला प्रायव्हेटला गेले का? नाही 27ला गेले. गाडी घेऊन आले ना, तिकून येते. तर मी आज सुद्धा बोरगरला आले दवाखान्यात, तर गाडी करून आले स्वतःच्या खर्चाने. ही गाडी करून तर कमीत कमी गाडीला मंचरला जेव्हा तुम्ही ते रिपोर्ट घेतला वगैरे, तेव्हा त्यामध्ये निगेटिव्ह आलं, ते बघितलं आपण त्याच्या रिपोर्ट वरती वगैरे. मग तुम्ही त्यानंतर मग भेटला की याच्यात नाही भेटला दवाखान्यामध्ये? सरकारी दवाखान्यात मी काल गेलो रिपोर्ट घेऊन. मग काय बोलले डॉक्टर? डॉक्टर मी दाखवलं, मला रिपोर्ट दाखवायचे. घोडेगावल्यांचे एक रिपोर्ट दिले आणि तुमचं एक आहे, ते रिपोर्ट मला दाखवायचे. तर ते म्हणले 16 नंबरला जा. तिथं गेलो का ती म्हणते 19 नंबरला जा. असं करून माझे 3 तास तिथं घालवले तिने मंचरला. घोडेगावला आलो तर घोडेगावला म्हणला तुम्ही असं का गेले? ते म्हणले याच्यामध्ये फॉल्ट असेल. कशामध्ये? किट मध्ये. तर म्हणलं ठीक आहे, किट मध्ये. तुम्ही त्यांना ही कल्पना दिली का मी प्रायव्हेटला केलंय, त्या ठिकाणी निगेटिव्ह आलंय वगैरे, तुमच्याकडे जे आहे ते पॉझिटिव्ह असं आहे, याच्यात लिहिलं गेलंय म्हणावं? तेव्हा ते काय बोलले? मग ते काहीच नाही बोलले. ते एक लेडीज होती, ती निघून गेली. ते डॉक्टर होते, तेच बोलत होते. मग आम्हीच पण निघून आलो घरी. टाइम झाला
मग आम्ही पण तुम्हाला निघून कोण बोललं की किट मध्ये फॉल्ट असेल वगैरे? आलो. ते डॉक्टर बोलले गोडेगाववाले. ते काय म्हणले? ते म्हणले किट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळं पॉझिटिव्ह दाखवला असेल. पण मी म्हणलं डोंगरच्या इथे केला निगेटिव्ह दाखवला, मंचरला गेला तिथे निगेटिव्ह दाखवला. मग ते काय बोलले नाही काय की? ते काहीच नाही बोलले. मग त्याचा हरगर्जीपणा, ते उडवडीची उत्तर म्हणजे मी निघून आलो लगेच. नाही, आम्हाला असं समजलं की तुम्हाला हे पण सांगितलं की नजर चुकीने झालंय वगैरे असं. तसं म्हणलं ते. म्हणले आमच्याकडून नजर चुकीने झाले, पण नजर चुकीने झाले हे मान्य आहे मला. पण दुसऱ्या माणसाला जर अटॅक बिटॅक आला असता किंवा विष खायची बारी आली असती तर काय केलं असतं मी? ते डॉक्टर तुम्हाला स्वतः म्हणले नजर चुकीने झालंय म्हणून? हो, डॉक्टर म्हणले मला गोडेगाववाले. ओके. आणि इथले जे तुमच्यासोबत म्हणजे तुमच्या घरी जे आलते, ज्यांनी ते रिपोर्ट वगैरे बघितले, बोरगरचे कर्मचारी, कर्मचारी ते काय बोलले आल्यावरती? ते नाही, ते म्हणले चेकिंगला पाठवायचे आपण मंचरला नेऊ. मला चालेल ठीक आहे. ते म्हणलं उद्या तारीख आली, पाऊस चालू होता तर ते म्हणलं उद्याची तारीख आहे बांबळे, तो आपण मंचरला नेऊ. तर मला चालेल डॉक्टर. मग तिथे गेल्यानंतर मग आशा वर्कर म्हणून पोटे तिला फोन केला, तुमची असं तिथं टेस्ट केली ना गोडेगावला, तर HIV पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट आलेले. अचानक सांगितलं. मला मोठा धक्काच बसला. म्हणलं आता समज ग्रेदर तिला आहे म्हणजे मला असणार. माझी 2 बारकाली मुलं, विष खायची बारी आली पार. मग एकदम घाबरून गेलो मी. त्यांनी तुम्हाला फोन केला की तो समोर सांगितलं? नाही, फोन केला, समोर नाही सांगितलं. तिकडून फोन केला तर मग सर याला पाठवायला लागेल म्हणलं समजा. ओके. त्यांनी अचानक फोन केला त्यांनी म्हणले की HIV पॉझिटिव्ह आहे असं ते पण बोलले होते. तर त्याला मी बोललो आपण प्रायव्हेटला करू, तिथं मंचरला पण तुम्ही करा, मी प्रायव्हेटला करतो. पण तिने येत्या वेळेस प्रायव्हेटला पण केला, मंचरला पण तिथे केला. आशा वर्कर तुमच्या सोबत होत्या? ते होते ना मंडळ माझ्या पत्नी बरोबर होत्या का? हो. पण त्यांना समजलं हे निगेटिव्ह आहे वगैरे? हो. मग ते म्हणलं नंतर परत फोन केला, कमीत कमी 3-4 तासांनी फोन केला, काय घाबरू नका निगेटिव्ह म्हणून. त्यांनी फोन केला स्वतःहून परत फोन केला. पण हे म्हणजे नजर चुकीने लिहिलं गेलं असं डॉक्टर म्हणताय तुम्हाला? मग हो, गोडेगावले बोलले का तुम्हाला? काल बोलले का? काल बोलले मला. तिथं ते रिपोर्ट दाखवायला गेलो होतो. ते रिपोर्ट सुद्धा कोणी पाहत नाही माझं. म्हणजे माणूस कशासाठी फिरतोय, कशासाठी आलाय हे सुद्धा चौकशी करीत नाही. ओके. तिथं मी विचारलं गोडेगावला का इथं तुमच्याकडून झाली चुकी, विचारायचे रिपोर्ट आलेलेच ना. तर म्हणलं मी बाहेर सुद्धा केले, तर तुम्ही रिपोर्ट पहा म्हणला पहिलं. तर तिथं हसून बिसून ते एक साईडला निघून गेले सिस्टर लोक. मला त्यांनी कोणी विचारलं पण नाही नक्की का जर रिपोर्ट कशासाठी आणलंय. आणि माझ्या मंडळीची 28 तारीख होती, ती निघून गेलेली. 28 तारीख निघून गेली. हो. मी तिथं विचारायला गेलो का असं असं झालंय, पॉझिटिव्ह आलेले. तर ते म्हणले नजर चुकीमुळे झाले. तर समज नजर चुकीमुळे झाले तर माझा जीव किती घाबरा झाला असेल, बेतला असेल. मग मला तोच विचार मनात खंत वाटू लागली ना का असं झालंय चुकून आपल्या गोष्टी असं झालंय. समज ग्रहिदारा एखाद्या गरीब कुटुंबावरती तसा अन्याय जर झाला तर मग तो किती महागात पडल. तितके सहज बोलले की? सहज बोलले एकदम. तरी मी म्हणलं माझे रिपोर्ट पहा, मी याला केलंय आपलं घोडेगावला काळे तिथं केलंय, मंचरला केलंय. तर तिने काही लक्षच नाही टाकलं, ते तसेच निघून गेले. आता बोरगर, आडीवरे, डिंबा असे दुर्मिळ भागातले लोक, तर समज मी गाडी घेऊन फिरतोय ग्रहिदारा, तर बाकी कुटुंब गरीबात आहे एकदम. तर तिने कुठे जायचं गाड्या करून? येणे जर म्हणलं गोडेगावला किंवा जा मंचरला किंवा जा ससूनला, तर प्रायव्हेट गाडी करून यायचं म्हटलं तर परवडत नाही ना. तिने कुठे जायचं? यांच्यावर असा अन्याय होऊ नये, त्यांनी तसं म्हणलं तर लक्ष द्यावं प्रशासनाने. समज जरा मंचरला त्याला माझ्या मेसेजला पाठवली, तिने तिकडून फोन केला किंवा ससूनला पाठवा. तुम्ही जर पाठवली असती तर विचारच म्हणत नसतं ससूनला, तेवढा गोंधळ झाला असता. मी प्रायव्हेटला केली, हे माझं कसं म्हणत एकदम सुरळीत झालं. तिथं मला आतापर्यंत पूर्णपणे धावपळ करावी लागली असती. विशेष ससूनला ऍडमिट केली असती. माझ्या घरी जनावर होता, माझी 2 मुलं बारकाली, मशीन कोण गेला असता कसं ती जनावर बांधून ठेवली असती. असं प्रसंग कोणच्या येऊ नये, प्रशासनाने त्याच्यावर लक्ष द्यावं, माझी अशी नम्र विनंती. तालुक्याच्या आरोग्य अधिकारी पवार साहेब, एवढा प्रकार होऊ नये. ते मला फोन करतात का मिटवून घ्या, ते असं सांगतात तिकडून. मिटवून घ्या, पण तुम्ही लक्ष तरी द्या ना. जे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले याच्यावर तरी लक्ष द्या. पवार साहेबांनी कोणाला फोन केला होता? इथं डॉक्टर दत्ता म्हणून डॉक्टर त्यांना फोन केला, मिटवून घ्या. आता मिटवून तरी कसं घेणार ना, सर्व चर्चा पसरली का असं झालं तसं झालं. सर्व लोक इकडून तिकडून म्हणतात पॉझिटिव्ह आहे का, पॉझिटिव्ह आहे का.
म्हणला नाही पॉझिटिव्ह नाही, म्हणला निगेटिव्हच आहे. मी दुसरी पण रिपोर्ट हे केले, सरकारी मध्ये पण खाजगी मध्ये पण, तिथे निगेटिव्ह आले. तसा हा फार मोठा प्रकार आहे. हा फार मोठा प्रकार आहे. असा प्रकार पुरावरती झाला नाही पाहिजे. नमस्ते. 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 हे बांबळे कुटुंबियांचं काय झालं म्हणले, काय झालं? बांबळे कुटुंब हे आमच्या बोरगर गावचे घोटमाळवाडीची आणि त्यांची मिसेस गरोदर होती. ती घोडेगाव या ठिकाणी चेकअपला गेले असताना सदर आरोग्य अधिकाऱ्यांनी तिला एड्स आहे असा रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमुळे ते संपूर्ण कुटुंब हे घाबरून गेलं. त्यानंतर त्या कुटुंबाने खाजगीमध्ये चेकअप केलं, त्या ठिकाणी निगेटिव्ह आलं. त्यानंतर पुन्हा सरकारी दवाखान्यामध्ये चेकअप केलं, त्या ठिकाणी सुद्धा निगेटिव्ह आलं. परंतु घोडेगाव या आरोग्य केंद्राने जो चुकीचा रिपोर्ट दिला, त्या रिपोर्टमुळं ते कुटुंब इतकं व्हायबल झालं होतं की नशीब त्यांनी आत्महत्येचा वगैरे प्रयत्न केला नाही. हे घोडेगावचं आरोग्य केंद्र आहे, त्या ठिकाणी आदिवासी भागातल्या येणाऱ्या पेशंटला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं जात नाही. त्या ठिकाणी पेशंटला चांगलं मार्गदर्शन केलं जात नाही आणि वरून ते पेशंटलाच दमबाजी करतात. फक्त ठराविक कार्यकर्त्यांना हाताशी धरून ते त्यांची फक्त पोळी भाजून घेत असतात आणि अशा या चुकीच्या गोष्टीमुळं उद्या एखाद्या कुटुंबाचे वादच होऊ शकते. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये शासनाने याकडे लक्ष घातलं पाहिजे. या गोष्टीची आम्ही नामदार वळसे पाटील साहेबांना कल्पना देऊन त्या ठिकाणी चर्चा करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आम्ही साहेबांची भेट घेऊन चर्चा करून ज्यांनी चुकीचा रिपोर्ट दिला त्या कुटुंबाला जे घाबरवलं, जी भीती दाखवली, त्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहोत. एवढंच या ठिकाणी दोन गोष्टी म्हणजे एक तर ह्या भागामध्ये लोक वेळेमध्ये कधी कधी उपलब्ध नसतात. कर्मचारी तर या ठिकाणी वेळेत नसतातच, परंतु या ठिकाणी जे आरोग्याच्या सुविधा आहेत या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, त्या ठिकाणी वेळेवर मेडिसिन कुठलं मिळत नाही आणि कर्मचारी या ठिकाणी रात्री, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, या ठिकाणी जर काही चुकून कोणाला सर्पदंश असेल किंवा इतर काही जखम झाल्यास या ठिकाणी कर्मचारी वेळेवर वेळेत नसतात. त्याच्यामुळं ते सुद्धा पेशंटचे हाल होऊ शकतात. आदिवासी भागातले दवाखाने नेहमी चर्चेत राहिलेत, जेणेकरून की असं पाहिलं जातं की ह्या लोकांच्या मनावर सगळं चालतं, असे पण काही लोक चर्चा करतात. रियालिटी काय नाही, कारण काय झालं, या भागातील लोक जास्त भांडत नाही, त्यांना काही माहिती नसतं आणि जर एखादा बोलायला गेला हे त्यालाच उलट भीती दाखवतात का तुझ्या आम्ही गुन्हा दाखल करू, तुम्ही कर्मचाऱ्यांना दमबाजी करताय म्हणून. त्याच्यामुळे लोक कोण बोलत नाही. त्या लोक बोलत नसल्यामुळं या लोकांचं फावलं गेलेलं आहे कर्मचाऱ्यांचं. ह्या भागामध्ये आरोग्य यंत्रणाचा फार खिळखिळा झाला आहे असं पण हे केलं जातं आणि सर्रासपणे लोक सरकारी दवाखान्यात जाण्यापेक्षा घोडेगाव डिंबा या ठिकाणी जाणं पसंत करतात. याचं कारण काय असतं? याचं कारण असं आहे की सरकारी दवाखान्यामध्ये या भागातल्या पेशंटला जे पाहिजे ते सहकार्य मिळत नसल्यामुळं लोक खाजगी दवाखान्याकडे पळ काढतात. मग आपल्याला थोडंसं कर्ज काढणे, उसने पासणे करणे हे करून खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेतात. याचं कारण एकच आहे की सरकारी दवाखान्यामध्ये पाहिजे ते जे मेडिसिन वगैरे असतं किंवा काही ते मिळत नाही पेशंटला आणि कर्मचारी तेवढं सहकार्य करत नाही. त्याच्यामुळं लोक सरकारी दवाखान्यामध्ये जात नाही. पण हल्लीच्या काळामध्ये आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या काळात सुद्धा म्हणजे महिनाभरातून काही ना काही इश्यू ह्या भागातल्या कुठल्या ना कुठल्या दवाखान्यामध्ये असतो. विशेष करून आपण जर या भागातले दवाखाने पाहिले तर त्या ठिकाणी म्हणजे महिनाभरात काही ना काही इश्यू चालूच आहे. हो, चालू असतं ना. कारण या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा नाहीतच आहे. परंतु या ठिकाणून जर एखादा पेशंट घोडेगावला नेला तर घोडेगाव या ठिकाणी जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत ते पेशंटला घाबरवण्याचं काम करतात. त्या ठिकाणी ते तर काही काळजीपूर्वक उपचार करत नाही आणि तिथं गेल्यानंतर लगेच तिथून त्यांची जबाबदारी झटकून ते लगेच अँब्युलन्स पाहून किंवा खासगी गाडीनं पेशंटला लगेच मनसरला पाठवतात. पण भविष्यामध्ये ह्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. आदिवासी भागातले लोक आहेत आणि जर असे प्रकार होत असतील तर म्हणजे फार बेकार आहे सगळं. हो, बरोबर आहे ना. या भागातल्या पेशंटनी कुणाच्या आधारावर जगायचं किंवा शासनाचा काय त्यांना फायदा आहे? या आरोग्य सुविधा एवढ्या उभ्या केल्यात आणि या जर या विभागाचं, आरोग्य विभागाचं जर लोकांना मदत मिळत नसेल तर याचा उपयोगच नाही ना. अशा गोष्टी वारंवार होऊन सुद्धा म्हणजे हा विषय मला वाटतं आमदार साहेबांकडे पण 1-2 वेळा गेलेला आहे. हो, साहेबांकडे गेलेला आहे हा विषय. साहेबांशी आम्ही पण बोललेलो आहोत आणि याविषयी आम्ही पुन्हा साहेबांची चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर संबंधित कर्मचारी किंवा जो हलगर्जीपणा करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची आम्ही साहेबांकडे मागणी करणार आहोत.